नमस्कार. ग्रंथसूक्त. ग्रंथसूक्तच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे की रविवार 19 एप्रिल 2026 म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती ग्रंथसूक्त या माझ्या मालिकेची मी सुरुवात केली. ग्रंथसूक्त या मालिकेचं सूत्रच मुळी असं आहे की एक विषय आणि त्याच्यावरती अनेक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं, किंवा एक लेखक आणि त्याच्यावरती अनेकांनी लिहिलेली पुस्तकं, किंवा त्या लेखकांनी लिहिलेली अनेक पुस्तकं, एखादा विषय, एखादी बातमी, त्या निमित्तानं त्याच्याशी असलेले विविध कंगोरे आणि त्या कंगोऱ्यांवरची पुस्तकं, या सगळ्या पुस्तकांमधलं साम्य आणि विरोधाभास असं विषयवार करत जाणारी ही मालिका. आणि त्या विषयाचं असं असं आपण सत्र करतोय. आज मी तिला या ग्रंथसूक्त मालिकेमध्ये सगळ्यात पहिलं सत्र आपण केलं आणि त्याचं सूत्र होतं आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्य हे सूत्र धरून पहिले 13 दिवस दररोज सकाळी 6:30 वाजता असं आपण आद्य शंकराचार्य त्यांच्यावरती लिहिलेली पुस्तकं अशा पद्धतीचा व्हिडिओ सादर केले. त्यानंतर निसर्ग संरक्षक, निसर्ग संवर्धक असे चिपळूणच्या राम मोन्यांची पुस्तकं हे दुसरं सत्र आणि तेच त्याचं सूत्र होतं. त्याच्यानंतर आपल्या तिसऱ्या सत्राचं सूत्र होतं भगवान परशुराम, आणि 14 दिवस सलग सकाळी दररोज सकाळी 6:30 वाजता सलग 14 दिवस आपण भगवान परशुराम हा विषय काही वेळेला तुलनेच्या दृष्टीनं आणि काही वेळेला त्यांच्यावरती लिहिलेल्या पुस्तकांच्या संबंधामध्ये अशी चर्चा केली. आज ग्रंथसूक्त या मालिकेचं चौथं सत्र आपण सुरू करतोय आणि या चौथ्या सत्राचं सूत्र आहे गजानन महाराज. चौथ्या सत्राचं सूत्र आहे गजानन महाराज. ग्रंथसूक्त दररोज सकाळी 6:30 वाजता एक वेगळा व्हिडिओ. गजानन महाराज हे सूत्र धरून चौथ्या सत्राला सुरुवात करत असताना त्याच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये घेत असलेलं पुस्तक हे परिचय श्री गजानन विजय ग्रंथाचा हे जयंत वेलणकर लिखित मी पुस्तक घेतलेलं आहे. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत श्री गजानन महाराज उपासना केंद्र, नागपूर. या 86 पानी पुस्तकाची सहयोग राशी 50 रुपये आहे आणि याची पहिली आवृत्ती नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित झालेली आहे. गजानन महाराजांची पोथी हा एक लोकप्रिय आध्यात्मिक ग्रंथ आहे. आपल्यापैकी अनेक जण अत्यंत नियमितपणानं त्याचं पारायण करत असतात. केवळ या पोथीत म्हटलंय तसं दशमी, एकादशी, द्वादशी असं पारायण करणारी ही मंडळी आहेत. दररोज एखाद तरी अध्याय वाचावा अशाही पद्धतीची गणित आहेत. अनेक मठांमध्ये आणि घरांमध्ये अशा पद्धतीचं वैयक्तिक किंवा सामूहिक पठणही केलं जातं. हरिभक्त परायण दासगणू महाराज लिखित अशा पद्धतीचं श्री गजानन विजय या पोथीचा परिचय करून देणारं असं हे पुस्तक आहे. जयंत वेलणकर असं म्हणतात की आटोपशीर लिखाण आणि मर्यादित पानं यातनं एक दिशादर्शन असं सूत्र धरून त्यांनी हे छोटेखानी पुस्तक लिहिलंय. भक्तिभावाच्या पलीकडे जाणारी अशी अनेक माहिती गजानन महाराजांच्या निमित्तानं आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वातून, त्यांनी घडवलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांना गेलेल्या भक्तांनी बोललेल्या नवसातून या पोथीच्या माध्यमातून दासगणू महाराज तुमच्या माझ्यासारख्या भाविकांसमोर किंवा वाचकांसमोर ही वस्तुस्थिती मांडत असतात. परंतु या पोथीकडे किंवा या पुस्तकाकडे, श्री गजानन विजय या दासगणू महाराज लिखित ग्रंथाकडे ज्या वेळेला आपण पारायण म्हणून सुरुवात करतो त्यावेळेला भावविश्वाची स्थिती वेगळी असते. पण एक सर्वसामान्य वाचक म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अशी पारायणाला सुरुवात करताना किंवा या पोथीचं यानं त्या निमित्तानं वाचन सुरू करत असताना याही दृष्टिकोनातनं पाहिलं तर अध्यात्माची ही वेगळी अनुभूती आणि वाचनाचाही वेगळा आनंद मिळेल असं श्रेष्ठ गजानन भक्त जयंत वेलणकर यांना वाटतंय. आणि त्यामुळे केवळ अध्यात्मपर किंवा अध्यायपर अशा पद्धतीची परिस्थिती किंवा माहिती न देता एक एक सूत्र धरून हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक गजानन महाराज विषयक पुस्तकांमध्ये घेताना पहिलंच घ्यायचं कारण हे खरं म्हणजे काही स्पर्धा नव्हे, परंतु एका वेगळ्या पद्धतीनं क्लेव्हर पीपल थिंक अलाइक असं असतं का असं मला मनापासून वाटलं. म्हणून गजानन महाराज हे सूत्र धरल्यानंतर कदाचित माझ्या नकळत हे मी पहिलं पुस्तक म्हणून घेतलं असेल.
जयंत वेलणकर संपादित किंवा लिखित परिचय श्री गजानन विजय ग्रंथाचा या पुस्तकाची पहिली आवृत्ती नोव्हेंबर 2025 मध्ये आली. त्याच्यामध्ये या ग्रंथाची काही वेगळी वैशिष्ट्ये ते सांगतात. माझ्या सुदैवानं 2023 मध्येच माझं सगळ्यात पहिल्यांदा गुंतवणूक गजानन हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि लगेचच एप्रिल 2023 मध्ये ललित गजानन हे पुस्तक लिहिलं गेलं. आज या दोन्ही पुस्तकांच्या चौथी आवृत्ती सुरू आहे आणि या पुस्तकांमध्ये सुद्धा नेमकं असंच सूत्र की ललित गजानन विजय या पोथीकडे आपण एक ललित साहित्य कृती म्हणून पाहिली तर त्याच्यामध्ये असलेला आकृतीबंध, त्याच्यामध्ये असलेला आशयबंध, त्याच्यामध्ये असलेलं शब्दलालित्य, त्यातनं होणारं समाज रचना याचं वर्णन जसं माझ्या या दोन पुस्तकांमध्ये आहे, अगदी तशाच पद्धतीनं जयंत वेलणकर यांच्या या पुस्तकामध्ये आहे. जसं गुंतवणूक गजानन या माझ्या पुस्तकामध्ये गजानन विजय पोथीतली व्यावहारिक तत्व आणि त्याची अर्थकारणाशी घातलेली सांगड असं आहे, असंच एक छोटेखानी प्रकरण याही पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकाचं मला सगळ्यात वाटलेलं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की साधारणपणे आपण गजानन महाराज यांच्याविषयी विचार करताना किंवा गजानन विजय या पोथीचा विचार करताना या पुस्तकाचे जे रचयिते आहेत हरिभक्त परायण दासगणू महाराज यांचा फारसा विचार करत नाही. पण जयंत वेलणकर लिखित परिचय श्री गजानन विजय ग्रंथाचा या नोव्हेंबर 2025 मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झालेल्या 86 पानी पुस्तकाचं वैशिष्ट्यच असं आहे की या पुस्तकाचं पहिलंच प्रकरण या दासगणू महाराजांची थोडक्यात माहिती देऊन होतं आणि तिथं ते अगदी मोकळेपणाने सांगतात की दासगणू.org या नावाची एक साईट उपलब्ध आहे, संत कवी दासगणू.org, आणि तिथे त्यांची विस्तृत माहिती आहे. पण गजानन महाराज त्यांची लिहिलेली पोथी आणि दासगणू यांच्या पुरेशी मर्यादित असा परिचय आवर्जून जयंत वेलणकर इथं करून देतात. आणि मग ते असं म्हणतात की दासगणूंचं मूळ आडनाव सहस्त्रबुद्ध आहे, त्यांचं जन्मगाव रत्नागिरी जवळचं कोतवडं, त्यांच्या आईचं नाव सावित्री, वडिलांचं नाव दत्तात्रय, दासगणू महाराजांची जन्मतारीख 6 जानेवारी 1868 पौष शुद्ध एकादशी, त्यांचं पाळण्यातलं नाव नारायण, पण ते नारायण हे नाव आजोळी ठेवलं गेलं. हे जेव्हा वडिलांच्या घरी परत आले तेव्हा वडिलांचे वडील म्हणजे दासगणूंचे आजोबा त्यांना गणेश म्हणू लागले आणि पुढे त्या गणेशचं गणू झालं. स्वतः दासगणू महाराज स्वतःला संतांचा दास म्हणून घेत असत आणि म्हणून त्यांचं दासगणू हे नाव प्रचलित झालं. दासगणूंची काव्य प्रतिभा तमाशा या काव्य प्रकारातनं बहरत गेली. सुदृढ शरीरयष्टीमुळे ते पोलीस खात्यात नोकरीला होते. ते स्वतः दासगणू महाराज स्वतः अत्यंत उत्तम कीर्तनकार होते आणि यातनं कीर्तन आख्यानं आणि भरपूर भक्तिरसपूर्ण साहित्य दासगणूंच्या हातनं लिहिलं गेलंय. दासगणूंनी लिहिलेल्या ग्रंथाची थोडक्यात पहिल्या अध्यायामध्ये या पोथीच्या उल्लेख येतात, त्यामुळे ते टाळून पुढे जातो की 1894 साली दासगणू महाराजांना वामनशास्त्री इस्लामपूरकर यांच्याकडनं उपदेश मिळाला आणि पुढे 1894 साली त्यांना साईबाबांचं दर्शन झालं. साईबाबांवरतीही दासगणू महाराजांनी लिहिलेली पोथी आहे. साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष दासगणू महाराज होते आणि नंतर ईश्वरी कृपेनं आणि महाराजांच्या इच्छेनुसार त्यांनी गजानन विजय या ग्रंथाची ही निर्मिती केली. दासगणूंनी गजानन महाराजांना प्रत्यक्षरित्या पाहिलंही होतं, अशाही अर्थी दासगणू महाराज आणि गजानन विजय याची होते. कारण गजानन विजय पोथीमध्ये कितीही म्हटलं स्मरण तीच भेट, तरी सुद्धा प्रत्यक्ष दर्शनाची अनुभूती वेगळी असते. या अनुभूतीतून, अनुभवातनं, संस्कारातनं, संस्कृतीतनं असं सिद्ध झालेला ग्रंथ किंवा पोथी म्हणजे गजानन विजय, अशी वाचकांची पूर्वपीठिका तयार करून जयंत वेलणकर परिचय श्री गजानन विजय ग्रंथाचा या आपल्या पुस्तकाची सुरुवात करतात. त्याच्यामध्ये हे पुस्तक किंवा हे ग्रंथ कसा आहे याचं मोजकं शब्दामध्ये जयंत वेलणकरांनी वर्णन केलंय. मोकळेपणाने सांगतो, इतकं चपखल वर्णन दुसरं कोणी या पुस्तकाचं कुठे केलं असेल असं मला वाटत नाही. जयंत वेलणकर असं म्हणतात की एखाद्या प्रबंधाची शिस्त आणि मायेचा ओलावा याचं एकत्रीकरण म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ.
त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की दासगणू महाराजांना आधुनिक महिपती असं का म्हटलं जातं, याचं जर वर्णन किंवा सपखल उदाहरण हवं असेल तर श्री गजानन विजय ग्रंथ याच्याकडे बोट दाखवता येईल. अशा एका वेगळ्या आगळ्या ग्रंथाचं नेमकं वर्णन कोणत्या पद्धतीनं परिचय म्हणून केलं जातं, ह्याची जर आपल्याला चुणूक हवी असेल तर या पुस्तकाची अनुक्रमणिका जरी पाहिली तरी सुद्धा होतं की मुळातच या पुस्तकामध्ये जसं गजानन महाराजांच्या पोथीमध्ये 21 अध्याय आहेत, त्या 21 अध्यायामध्ये 3669 ओव्या आहेत, तसं या पुस्तकामध्येही 21 प्रकरणं आहेत. 21 प्रकरणं 21 अध्यायाशी सांगड घालत असताना सहज मनामध्ये आलं की काही मोजक्या पानांच्या या पुस्तकामध्ये 3669 शब्द आहेत का हे बघावं, पण हे अगदीच नीटपिकिंग होईल म्हणून तो मोह आवरला. या अनुक्रमणिकेकडे जरी लक्ष टाकलं आणि संपूर्ण पुस्तक जरी वाचलं तरी लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की दासगणू महाराजांच्या परिचयानं सुरू होतं. हे ग्रंथ निर्मिती कशी झाली याची पार्श्वभूमी दुसऱ्या प्रकरणात सांगितली जाते. हा ग्रंथ नेमका म्हणजे गजानन विजय हा ग्रंथ निर्मितीची कथा की त्यांना शेगाव आश्रमा मठाने कसं बोलावलं, ती कागदपत्र कशी गोळा केली होती, ती रतनसानी त्यांना कशी दिली, त्यांनी त्यांना लेखन सहाय्य कसं केलं, अशी पोथीमध्ये असलेले काही संदर्भ आणि त्याच्या पलीकडे जाणारी अनुभव कथनाची मांडणी, अशा आशयाचं हे तिसरं प्रकरण आहे. मग एकंदरीतच ओवीवार अध्यायवार याच्यामध्ये किती ओव्या आहेत अशी एक तालिका टेबल देत हा चौथं प्रकरण आहे. आणि त्याच्यानंतर मी जसं माझ्या गुंतवणूक गजानन आणि ललित गजानन या पुस्तकात म्हटलंय तसं या संपूर्ण पोथीची रचनाच अशी आहे की प्रत्येक अध्यायामधल्या काही ओव्या या त्या एका इष्टदेवतेचं स्तवन करणाऱ्या आहेत. आपण ग्रंथसूक्त या मालिकेमध्येच भगवान परशुराम एक स्फुट नावाचा व्हिडिओ केला. त्याच्यामध्ये 16व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या भगवान परशुरामांच्या कशा वर्णनात्मक आहेत याचा विचार आपण केला होता. या गजानन विजय ग्रंथाचं वैशिष्ट्यच असं आहे की त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये अनेक श्लोक ही ग्रंथाची सुरुवात असल्यामुळे सर्वच देवदेवतांचं पुण्याहवाचन केल्यासारखं त्यांच्या आवाहनाच्या आहेत. त्याच्यानंतर त्याचा उपोद्घात आहे आणि मग ते जातं. पण दुसऱ्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत पहिल्या अनेक ओव्या इष्टदेवतेचं स्तवन आहे. नंतरची ओवी आधीच्या कथानकाशी सांगड घालणारी आहे. त्याच्यानंतरच्या काही ओव्या त्याच्यातल्या प्रतिपाद्य विषयाचा विचार करताना आधी तत्वचिंतन आणि मग त्याची उदाहरणं अशी आहेत आणि पुन्हा शेवटच्या 2 किंवा 3 ओव्यांमध्ये दासगणू महाराजांनी ईश्वराकडे मागणी मांडली आहे. बरोबर अशाच मुद्द्यांची रचना किंवा ती एका प्रकरणामध्ये अशा ईशस्तवनाच्या ओव्या, त्याच्यानंतरच्या प्रकरणामध्ये मागण्यांच्या ओव्या, अशा अनेक रचना किंवा त्याची या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर गजानन महाराजांच्या लीला असतील, त्यांच्या या पोथीमध्ये ज्या भक्तांचा विचार केलाय, व्यक्तींचा उल्लेख आलाय, त्यांची एक यादी आणि त्या व्यक्तींची थोडक्यात माहिती असेल. महाराजांना भक्तांनी बोललेल्या नवसांची अध्यायवार न जाता त्या प्रसंगानुरूप त्याची केलेली मांडणी असेल. दासगणू महाराजांच्या लेखन शैलीवरचं भाष्य असेल, त्याच्या या पोथीमध्ये आलेल्या पौराणिक कथांचे दाखले असतील, अशा नानाविध पद्धतीनं हे पुस्तक येतं. म्हणजे गजानन विजय या पुस्तकाचे आध्यात्मिक मूल्य, गजानन विजय या पुस्तकातनं गजानन महाराजांचं उभं राहणारं अद्वितीय असं व्यक्तिमत्व आणि कार्य याला कुठेही धक्का न लावता या पुस्तकाकडे आपण एक सर्वसामान्य साधक म्हणून, एक सर्वसामान्य वाचक म्हणून कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे याच्यावरती थोडक्यात पण मार्मिक भाष्य करणारं, एक वेगळी दिशा निदान मनामध्ये टिकवणारं, म्हणजे जसं बेकन म्हणत असे की नॉट टू इन्फॉर्म बट जस्ट टू इग्नाइट, अशा पद्धतीचं पुस्तक म्हणजे जयंत वेलणकर लिखित परिचय श्री गजानन विजय ग्रंथाचा मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.